राम समर्थ श्रीराम. दशक 8 समास 7 मोक्ष लक्षण. आपण जेव्हा मोक्षाचा विचार करतो तेव्हा तो बद्धपणाच्या पार्श्वभूमीवरून करत असतो हे विसरता कामा नये. जीवपणाने मी जीव आहे या भावनेने तो स्वतःच बांधून घेतो. जसं रेशमाचा किडा स्वतःच कोश निर्माण करतो आणि त्यामध्ये अडकून गुदमरून जातो, अगदी तसंच जीव स्वतःच संकल्प विकल्प करतो आणि तो घट्ट झाला की जन्म मरणाच्या चक्रामध्ये तो सापडतो. आलेला माणसाचा जन्म फुकट गेल्यावर पुन्हा माणसाचाच जन्म येईल याची खात्री नसते. हा देह असाच वाया घालवणं म्हणजे एक प्रकारे आत्महत्या करणंच होय, समर्थ म्हणतायत. आणि हा विषय आपण आधीही पाहिलाय. याचाच अर्थ आपणच आपले मित्र किंवा शत्रू असतो. मग स्वचा उद्धार कसा करून घेता येईल? आपणच आपले शत्रू न बनता आपल्याला आपला मित्र कसं बनता येईल? आत्मघात कसा टळेल? याचंही समर्थांनी सविस्तर वर्णन केलेलं आहे. पण त्या तत्त्वज्ञानाच्या अंतरंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. 4 देह असतात: जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. ही सगळी नावं लक्षात आली पाहिजे, त्यांचं कार्य लक्षात आलं पाहिजे. 4 देह: स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. 4 स्थानं: नेत्र, कंठ, हृदय, मूर्धा. 4 गुण: सत्व, रज, तम आणि शुद्ध सत्व. 4 मात्रा: अ, उ, म, अर्धमात्रा किंवा ईश्वर. 4 शक्ती: इच्छा, क्रिया, द्रव्य, ज्ञान. 4 अभिमान: विश्व, तैजस, प्राज्ञ, प्रत्यगात्मा. 4 भोग: स्थूल, प्रविविक्त, आनंद, आनंदावभास. तशीच पंचक पण लक्षात घेतली पाहिजे. अंतःकरण पंचक. यात येतं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण. प्राणपंचक: प्राण, अपान, व्यान, उदान, समान. विषयपंचक: शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. ज्ञानेंद्रिय पंचक: कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक. कर्मेंद्रिय पंचक: वाणी, हात, पाय, जननेंद्रिय आणि गुद. या 5 गुणिले 5 बरोबर 25 तत्वांचा सूक्ष्म देह आहे. आता देह कसा बनतो या संबंधाने निरनिराळे तत्वचिंतक निरनिराळी मतं मांडतात. पण कळीचा मुद्दा हा की स्थूल देह काय किंवा सूक्ष्म देह काय, दोन्ही आत्मस्वरूपावर घातलेलं पांघरूणच समजावं. त्याहून आत्मा अगदी निराळा आहे. आत्मानात्म विवेक केला तर मी देह नसून मी आत्माच आहे अशी खात्री होते. मग त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. जन्म आणि मृत्यू यांच्या कचाट्यातून जो सुटला त्याला मोक्ष मिळाला असं समजावं. आणि संत संगाने मोक्ष पदवी मिळते असं समर्थ म्हणतायत. आजची स्टार नोट म्हणते, यू आर द सोल, फ्री, इटर्नल, एव्हर फ्री, एव्हर ब्लेस्ड. हॅव फेथ इनफ अँड यू विल बी फ्री इन अ मिनिट. हे स्वामी विवेकानंद म्हणतायत. श्रीराम समर्थ श्रीराम.